नमस्कार. एम न्यूज मराठीमध्ये स्वागत आहे आपलं. आपण आता आहोत नीरानगर जो हायवे आहे त्या हायवेवरती आपण या ठिकाणी आहोत. काल याच ठिकाणी इलेक्ट्रिक स्कूटी आणि एका कंटेनरचा या ठिकाणी अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील दोन मुली या ठिकाणी अपघातामध्ये दगावलेल्या आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता की हा जो नगर रोड आहे, या ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी हा जो ट्रक होता तो नगरच्या दिशेने येत होता आणि ज्या मुली होत्या त्या मुली या ठिकाणी हा जो बाय रोड दिसतोय, हा बाय रोड सोमेश्वर करंजे या ठिकाणून येतो आणि त्या नगर मोळगाव रोडला मिळत असतो. तर या ठिकाणी आल्यानंतर आपण पाहतात हा जो तीव्र ढाळ आहे रस्त्याला, तीव्र उतार जो आहे, या तीव्र उताराने ट्रक आलेला होता आणि या समोरच याच ठिकाणी तो अपघात झालेला निदर्शनास येत आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं, सोमेश्वर करंजेकडून जर एखादं वाहन आलं, या समोर या ठिकाणी ढाबा आहे आणि ढाब्याच्या समोर ज्या गाड्या लावण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या अगदी चुकीच्या पद्धती आहेत. खरं तर ढाब्याचं पार्किंग आतमध्ये असेल, मात्र जे वाहन चालक आहेत ते अजून देखील या ठिकाणी रस्त्याच्याच बाजूला वाहन लावत आहेत. जर आतल्या साईडनं गाडी आली तर या लावलेल्या वाहनांमुळे कोणत्याही प्रकारचं समोरून किंवा वरून ढाळ्याने आलेलं जे वाहन आहे ते या ठिकाणी दिसत नाही आणि त्यामुळेच कदाचित असे मोठे व दुर्दैवी अपघात घडत असावेत.